तुमका काही गजाली सांगता. आज गोयाच्या दृष्टीने गोयान टुरिझम मोठ्या प्रमाणात चालता. म्हणजे आमच्याकडे बरीचशी 5 स्टार हॉटेल्स असा आणि टुरिस्ट सीझन आता सुरू पण झाला असा. तुम्ही जस्ट गुगलवर सर्च करून पहा की हाऊ मेनी हलाल सर्टिफाय हॉटेल्स इन गोवा. ते ती ओनली लिस्ट येता. म्हणजे मॅक्झिमम बरीचशी हॉटेल सुद्धा आज हलाल सर्टिफाईड झालेली असा. आता मला सांगा, एक प्रोडक्ट आणि एक कंपनी किंवा एक असता पण ते हलाल कसे जाऊ शकता न्ही. परंतु आज हे कन्सेप्ट थंय सुद्धा पावल्या. तुमका अजून एक धक्कादायक हांव गजाल दाखयता की ही एक न्यूज असा, हलाल सर्टिफाईड शरिया कॉम्प्लिमेंट हलाल सर्टिफाईड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. हे व्हडले प्रोजेक्ट. आता ही बिल्डिंग असा, याच्यात लोक रेसिडेन्शियल सगळे ह्या सोसायटी असा ती, तर ती पूर्ण आता ही हलाल सर्टिफाईड म्हणून हांगा केल्ली असा. आता म्हाका सांगा, एक बिल्डिंग हलाल सर्टिफाईड कशी जाऊ शकता. म्हणजे जी इस्लामची बेसिक कन्सेप्ट आहे ती स्लॉटरिंगा खातीर असा. पण आता बिल्डिंग सुद्धा हलाल सर्टिफाईड झाला. किंवा कॉस्मेटिक्स तर त्यातून काय आम्ही हे काय करणार, कॉस्मेटिक्स जस्ट हे करता, पण त्यातून सुद्धा आज ते लिपस्टिक आज हलाल सर्टिफाईड मिळता. तुम्ही जर अमेझॉन किंवा ह्या सगळ्या ऍपवर जर तुम्ही सर्च करून पहिले जाल्यार लिपस्टिक असा, काजळ असा, हे सुद्धा वस्तू आज हलाल सर्टिफाईड म्हणून प्रत्येक गजालीने हलाल सर्टिफाईड त्यांच्यानी सुरू केल्या असा. त्यामुळे मेन